नाशिकमधल्या अनेक पेट्रोल पंपांवर 1 किलोमीटरपेक्षा जास्त पेट्रोल डिझेलसाठी रांगा लागल्यात। शहरातल्या नागरिकांना पेट्रोल डिझेल संपण्याच्या भीतीपोटी पेट्रोल पंपावर रांगा लावलेल्या आहेत आणि शहरातल्या अनेक पेट्रोल पंपांवर हेच चित्र दिसतंय। काल संध्याकाळपासून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर अशाच पद्धतीनं रांगा लागलेल्या आहेत। नाशिकमध्ये ही रांग लागलेली आहे। साधारण 1 किलोमीटरपर्यंत या रांगा लागल्यात। थेट जाऊयात नाशिकला, आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत आहेत। सागर, नाशिक शहरामध्ये 1 किलोमीटरपेक्षा सुद्धा लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत। नक्कीच, आता जर तुम्ही माझ्या पाठीमागे बघितलं तर ही जी भली मोठी रांग जी आहे ती लागली आहे ती पेट्रोल भरण्यासाठी। काल अचानक जो बंद पुकारला आणि ह्या बंदामुळे जे नाशिककर आहेत ते धास्तावलेले आहेत। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कामात अडचणी निर्माण होऊ नये यासाठी हे सगळे जे आहेत हे अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। 1 किलोमीटर पर्यंत जी आहे ती पेट्रोल पंपापर्यंत जी लाईन लागलेली आहे, पेट्रोल भरण्यासाठी लाईन लागलेली आहे। सकाळी 7 वाजेपासून जे पेट्रोल पंप सुरू झाला त्याच वेळेपासून ही जी लाईन जी आहे ते पेट्रोल भरण्यासाठी लागली आहे। हीच परिस्थिती काल सायंकाळी देखील होती। काल सायंकाळी सुद्धा ह्या सगळ्याच नाशिकच्या पेट्रोल पंपावरती 1 किलोमीटरपेक्षा जास्त रांगा लागलेल्या होत्या आणि हे जे पेट्रोल भरण्यासाठी ही गर्दी जमा झालेली होती। आता देखील तशीच परिस्थिती आहे नाशिकमध्ये। आपल्याबरोबर इथे काही लोक आहेत, ते पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहेत। गेल्या 1-1 तासापासून हे जे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी आले आहेत। आपण त्यांना विचारूयात, काय सांगाल, तुम्ही किती वेळापासून आला आहात पेट्रोल भरण्यासाठी? 2 तास। कुठून आला आहात? कॅनडा। काय किती वेळ झाला? काय 2 तास झाले। काय पेट्रोल मिळत नाहीये, काय वाटतं? नाही मिळत, आता संपला संग्रहालय तिथे। खरं तर हे जर परिस्थिती बघितली तर ह्या पेट्रोल पंपावरती जी आहे नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। खरं तर न्यू इयर संपलाय, नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे। नवीन वर्षाची सुरुवातीलाच अशा परिस्थिती निर्माण झाली, काय वाटतंय? सर, हा जो वाहन चालकांचा संप आहे हा दैनंदिन माणसाच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम करतोय। सकाळी उठल्यानंतर कोणाला जॉबला जायचं असतं, मुलांना शाळेत जायचं असतं, सगळ्यांचेच मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। सरकारने लवकरात लवकर या वाहन चालकांकडे लक्ष द्यावं आणि जो काही कायदा असेल, जो सगळ्यांसाठी सहमतीने काय असेल ते करावं आणि शक्य करून ह्या सामान्य लोकांचे हाल होणार नाही याची दक्षता घ्यावी। धन्यवाद। खरं तर सामान्य लोकांच्या हाल होणार नाही याकडे लक्ष देण्याची मागणी या सामान्य नाशिककरांकडून पाहायला मिळते। सगळं धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर पेट्रोल पंप टँकर चालकांच्या संपामुळे सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसतोय।